ते कसं नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अरे मला बोलायचं स्वागत सर्वांचं. येस. सो आज आपण निघाला आहोत पूर्ण फॅमिलीच्या पलटण सोबत राणीच्या बागेमध्ये. सो आम्हाला निघून ऑलमोस्ट 40 मिनिट झाले आहेत आणि आम्ही आता पोहोचलो आहोत वडाळ्याला आमच्या ताईला आणि स्निधीला पिकअप करायला. आज दिवसभर होणाऱ्या गमतीसाठी आमच्या व्हिडिओ मध्ये बनत राहा. आपण कुठे निघालोय? थांबलोय ते अर्धा तास. सॉरी कोणामुळे? अरे माझ्यामुळे नाही, लेट झालंय. लेट तुझ्यामुळे येऊन किती दाखव दाढी कुठली करत होतास दिसली. आपण कुठे चाललो? मित्रांनो, जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल तर काही गोष्टी आधीच नोट करून ठेवा. सर्वात आधी म्हणजे बुधवारी राणीची बाग पूर्णपणे बंद असते, त्या दिवशी येऊ नका. नमस्कार मंडळी, आम्ही आता पोहोचलो झूला. तिकीट वगैरे काढतो आणि मग भेटूया. येस. तिकीट्स पर पर्सन 50 रुपीज आहेत. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. आणि हो, इथे बाहेरचं जेवण आणायला अजिबात परवानगी नाहीये, त्यामुळे येताना फक्त पाण्याची बाटली सोबत ठेवा. शनिवार रविवार तिकीटसाठी खूप मोठी लाईन असते. जर तुम्हाला रांगेत उभे राहायचं नसेल तर ऑनलाईन तिकीट सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. मंडळी आतमध्ये आणि खाण्याचं काही चालव नाहीये. सो इथे थांबून जेवढं काय घेतलंय ते आता संपवून घेतोय. येस, टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिली. येस. आणलेला सर्व खाऊ संपवून आम्ही निघालो आता एंट्री करायला. नमस्कार मित्रांनो, आताच इमिग्रेशन पास करून आलेलो आहे आणि एंट्री दिलेली आहे आम्हाला. एंट्रीला बॅग चेक वगैरे होतात आणि आमची बॅग पास झाले. आणि हा, लायन सुद्धा कमिंग सूनचा बोर्ड लावलेला होता इथे. आता अस्वल बघायला जातोय. कसा फोटो? ते बाजूला ते कसं सर्वात पहिला आम्ही बघायला आलो अस्वल. जायचं टायगर बघायला. आमचा पांडा चाललाय टायगर बघायला. काय होता? मित्रांनो, आम्ही आता जस्ट वाघ बघितला इतक्या जवळून. पाण्यात पण पोहत होता. एकदम जबरदस्त पैसा वसूल एक्सपिरियन्स होता. बाबा, कसं वाटतंय तुम्हाला वाघ बघून? इतक्या जवळून बघून कसं वाटतंय? भारीच. गरमी पण खूप आहे ना, मग तो पाण्यात येत होता. आई, वाघ बघून कसं वाटतंय तुम्हाला? वाघ बघून छानच वाटला. वाघ जवळनं पण बघितलेला आहे ना. हा ना. रानात गेल्यावर आपण वास वाघाचा येतं. वाघाचा वास आल्यानंतर माणसं बोलतं का नाही तो वाघ आहे, मग पळून जातं. पण आता आपण पळून गेलो काय? आता आपण पळून नाही गेलो, आता आपण जवळच गेलो त्याचे हात लावायला. सो मित्रांनो, आमचा आता भाग सुद्धा बघून झालाय. आता आम्ही हिप्पोपोटामॉस बघायला चाललोय. हिप्पोपोटामॉस. फक्त पाठ बघा. फक्त पाठ बघा. सतत कदा नुसतं पाण्याच्या आतमध्ये. पाण्याच्या बाहेर याचं नावच घेत नाहीये. बाबा ये जरा, कोणतरी दाखव तुझा कसा दिसतोस तू, जरा दाखव आम्हाला. जाऊ दे, हिप्पोपोटामस नाही, तुम्ही पांडा बघून घ्या. अरे
कशी करते असे तू कर कशी इकडे, इकडे. मामा दाखव. हे पांडा आहे ना, ब्लॅक अँड व्हाईट, चायना मधला. अरे तू मंकी ना. तू मंकी कोवाला कोला झाडाला. कोवाला क्यूट वाला असतो ना, क्यूट वाला. सो फायनली इथे खूप वेळ थांबून ऍटलिस्ट त्याचं हे थोडंफार तोंड तरी बघायला मिळालं. चला आता माकड बघूया. आम्ही आता आलो आहोत मंकी बघायला. हे बघ, बघा किती मस्त झोपलाय. पण तो आहे का मजा, तो घेतोय. लाईफ का असली मजा येईल रे. हा ना, झोपून अगदी. आणि आता काय बघायला जायचं? एलिफंट बघायचा. पण दुपार झाली, झोपला असेल ना. हा, तू दुपारी झोपते ना? तू 7 वाजता झोपते? काय खोटं बोलते, दुपारी मस्त झोपते तू. खोटं बोलते. सो आता खूप सारी मस्ती करून लहान मुलींसोबत आम्ही आलो आहोत आता कांकर आणि सांबर बघायला. पेंग्विन बनण्यासाठी ह्या दिशेने. फायनली वेळ आली आहे ज्याच्यासाठी आपण राणीच्या बागेमध्ये आलो आहोत. तो म्हणजे पेंग्विन. आणि तू तुला दे, तू पण तुला दे. हे बघा मंडळी, आपले हॅम्बोल्ड पेंग्विन्स. मुंबईच्या उष्ण हवामानात हे राहू शकत नाही, म्हणून ह्यांच्यासाठी खास टेम्परेचर कंट्रोल रूम बनवली आहे. सो जसं पेंग्विन बघून एक्झिट केलं आणि तिथेच आहे कॅफेटेरियाची एंट्री. सो एवढं सगळं फिरून आता पार खूपच थकून गेलेत आणि पोटात कावळे सुद्धा ओरडायला लागलेत. जसं मी आधी म्हटलं, बाहेरचं जेवण अलाउड नाहीये इथे, पण आतमध्ये मस्त कॅफे आणि स्नॅक्सचे काउंटर आहेत. फॅमिली सोबत बसायला छान सावलीच्या जागा आणि बाकडी सुद्धा आहे तिथे. आम्ही आता आलो आहोत बर्ड्स बघायला. इथे पक्ष्यांचे नंदनवन म्हणून आहे. बर्ड सुद्धा बघून झाले आहेत. आता आम्ही आलो आहोत कासव बघायला. कासव इथे दोन्ही प्रकारचे आहेत, जे पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीवर सुद्धा चालू शकतात. असं चालतो काय कासव? आणि आता आलो आहोत मगर बघायला. मगर तुम्ही दोन्ही साइडनी बघू शकता. एक तर अप्पर व्ह्यू सुद्धा आहेत आणि इथे पाण्याच्या खालून सुद्धा तुम्ही बघू शकता.
हे हा बस. आणि आता आलो आहोत आम्ही आता ॲक्वाबर्ड्स बघायला. आई हे बघा, ही पानकोळी आहे. जसं की मासे पकडायची जाळी असते ना, तसं इकडे जाळी दिया हा. पकड. अरे मेरी काय आहे? मेरी बचाओ, 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 बचाओ. वर बघ, इकडे बघ, वर बघ. आईच्या गावात हा बघ आई. खाली पण बसलेले बस. भारी रे. मासे पकडायची जाळी वाली. पाण्याची येते त्याच्यामध्ये मासे पकडतात, ते स्टोर करतात. तर आता सर्व बघून झालंय, ॲक्वाबर्ड्स करून सगळं झालेलं आहे. तरी पण एक्झिट गेटला आल्यानंतर परत वाघ बघायचं आहे. येस, पुन्हा एकदा आम्ही टायगर बघून जातो. म्हणजे कसं पूर्ण टोटली पैसा वसूल झाला पाहिजे. हो. आम्ही विचार केला की जाता जाता टायगर बघता येईल, पण गर्दीच एवढी झाली होती की आम्हाला काहीच नाही बघता आलं. बरं झालं की आम्ही सकाळी लवकर आलो आणि सगळे ॲनिमल्स बघून घेतले, है ना. येस. आता इतकी गर्दी झाली की अस्वल टायगर काही बघताच येईना, नुसती माणसंच बघायला लागत आहेत. त्यापेक्षा बरं झालं, तुम्हाला पण जर बघायला यायचं असेल तर सकाळी लवकर या, ज्यावेळी ओपन होतं आहे, आणि बघून घ्या. हो, प्राण्यांना ऊन लागतंय ना, त्यामुळे ते पण लपले, ते पण बाहेर काही येत नाहीयेत. सो फायनली राणीच्या बागेतून एक्झिट घेऊया. परतीचा प्रवास म्हणजे रिटर्न जाण्याचा प्रवास आम्ही ट्रेनने करतोय. आता आलोय भायखळा स्टेशनला. तर मंडळी, आम्ही आता घरी पोहोचलोय आणि तुम्हाला ही राणीच्या बागेचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. 50 रुपयामध्ये जर तुम्हाला मुंबईमध्ये फॅमिलीसोबत असा निसर्गरम्य आणि जिथे ॲनिमल्स वगैरे पण आहेत अशा ठिकाणी जायचं असेल तर ह्यापेक्षा सुंदर ठिकाण नाही आहे. तर तुम्ही फॅमिलीसोबत इथे नक्की जाऊ शकता. आणि तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हो तर दिसतोयस. बाय बाय बाय. भेटूया अशाच एका पुन्हा एकदा एखादी काहीतरी नवीन आयडिया घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पुढे काय बोलायचं? पुढे काय बोलायचं? शेअर आणि सबस्क्राईब करा.